वाघमारे तो त्या माणसांमध्ये पण नव्हता आणि घरात पण नव्हता. मग त्याला घरातल्या सगळ्या खबरी लागतात कशा काय? त्याला कसं कळलं तुम्ही आला होता ते? आपण या माणसाला मूर्ख समजतोय सत्य, पण हा माणूस मूर्ख नाही, लई हुशार आहे. आपल्याला खोटं लोकेशन पाठवून फसवले त्यानं. लई शातीर दिमागाचा माणूस आहे. नाही असू दे किती बी शातीर, पण मम्मीला शॉक देऊन त्याला जिवे मारायचा प्रयत्न केला त्यानं. सोडणार नाही त्याला, कार्यक्रम फिक्स करणार त्याचा. एक्सक्यूज मी, माफ करा पण तुम्ही आता जेही बोलले ते ऐकलं मी. आय एम रिअली सॉरी. असं कोणाचं पर्सनल कॉन्व्हर्सेशन ऐकू नये. आणि मला हेही माहीत नाही की तो अपघात होता की घातपात. पण तुमचं ज्या माणसावर संशय आहे त्या माणसाला पकडायला मी काही मदत करू शकतो का? नाही, मला खरंच खूप आवडेल तुमची मदत करायला. त्यात विषय आपल्या सत्यादादांच्या मम्मीचा आहे, म्हणजे आपल्या आई साहेबांचा आहे, म्हणजे आपल्या मम्मी साहेबांचा आहे. मग काही करून त्या माणसाला पकडायलाच पाहिजे. नाही नाही, काय गरज नाही त्याची. धन्यवाद. कम ऑन गाईज, मला फक्त तुमची मदत करायची आहे. दॅट्स इट. म्हणजे सत्यदादा कसं हजारो गरजू लोकांना मदत करतात, म्हणून माझी इच्छा आहे की मी दादांना थोडी मदत करावी. हा, आणि तसंही आम्ही सायबर सेलला कळवले, ते शोधून काढतीलच त्याला. ओ, हे मला एक्सपेक्टेड होतच. ठीक आहे, येतो मी. ओके, तर मग मी येतो. नमस्कार. एक मिनिट. मला असं का वाटतं की मी आधी तुम्हाला कुठेतरी बघितलं असेल इथेच कुठेतरी साताऱ्यामध्ये. सत्या, तू कसं काय ओळखतोस यांना? आता सत्यदादाला भेटायला दिवसाला हजारो लोक येतात. त्यातही दादानी माझ्यासारखं सामान्य माणसाचा चेहरा लक्षात ठेवला. विशेष आहे, दुनिया तशी मोठी नाही. कधी ना कधी कुठे ना कुठे आपली गाठभेट झालीच असेल. इट्स रिअली अ स्मॉल वर्ल्ड. हा, असू शकतंय. मला बी तसंच वाटतं. पण नक्की कुठं भेटलोय ते आठवत नाही आम्हाला. ओ नो, याला मी त्या रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो हे आठवलं तर सगळ्या खेळाचा बाजार उठेल. काहीतरी कर आर्यन, याचं मन डायव्हर्ट कर. कमॉन, डायव्हर्ट कर. अहो सत्यदादा, एवढं काय विचार करताय? आपण यापूर्वी कुठे भेटलो होतो ते महत्वाचं नाही हो. आता आपण फ्युचरमध्ये कुठे भेटायला हवं त्याचा विचार करायला हवा, नाही का? चला, आता ओळख झालीच आहे तर मैत्री पण होऊन जाऊ द्या. अरे, तसं बी साताऱ्यातला प्रत्येक माणूस माझा मित्रच आहे. वॉज ग्रेट मीटिंग यू. सेम हिअर. चला, भरपूर काम पेंडिंग आहे, मी निघतो. बाय. हा, दोन्ही मध्ये गॅप व्यवस्थित ठेव, जरा गॅप व्यवस्थित ठेव. हो. हा, बरं ऐका, जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था नीट करायची एकदम. पाणी आणि जेवण अजिबात कमी नाही पडलं पाहिजे. हो. पाण्याचे ड्रम जिथं सांगितलंय तिथंच गेले पाहिजेत. हा, आणि दुसरं, येणाऱ्या लोकांची आधी नीट ओळख करून घ्यायची, मगच त्यांना आत घ्यायचं.
काटेकोर एकदम काटेकोर नजर ठेवा सगळीकडं आणि बायकांशी मुलीशी कोणी चुकीचं वागणार नाही याची दक्षता घ्या, काळजी घ्या एकदम. हा जयदेव दादा एक शंका आहे. जेवणाची ऑर्डर आपल्या नेहमीच्या माणसाकडे आणि गाणं पण पाहिजे बरं का. हा मग त्या अंक्याला सांगा बरं का डीजेचं तेवढं बघून की म्हणा. हा काय कर जरा पटपट पटपट लाव रे परश्या, आवर रे पटपट. आणि सगळं सेम टू सेम कुठे लावतो तो पिवळा आणि हा जरा बघ ना नीट. हा 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 पिवळा दे, हा पिवळा दे, हा पिवळा दे. हा. जयदा काय रे कसली तयारी सुरू आहे? कसला कार्यक्रम ठेवलाय काय? अरे दादा तुला माहित नाही उद्या काय? नाही काय होतं? अरे असं काय करतोस दादा? अरे रंगपंचमी आहे. अरे सगळ्या गडबडीत माझ्या लक्षातच राहिलं नाही. बरं मग काय बेत आहे? बेत काय दरवर्षीचाच. हे बघ नियोजन सगळं आखलेलं आहे, आता फक्त त्याची तयारी चालू आहे. वा 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 वा, कार्यक्रम एकदम आनंदात पार पडला पाहिजे. हा. आणि ऐका रे, हे बघा तुम्ही पण रंगपंचमी एकदम आनंदानं साजरी करा. हो पण जरा सावध राहा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे नीट लक्ष ठेवा. आता हे का सांगतोय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि जर तुम्हाला काय संशयास्पद जाणवलं तर लगेच मला नाहीतर जयदाला येऊन कळवा. दादा मी सगळी सूचना दिली त्यांना, तो अजिबात टेन्शन घेऊ नको, आम्ही आहे. बर मग आता उद्याचा कार्यक्रम नीट पार पाडायची जबाबदारी तुमची. हा होय सत्य दादा, जयदीप दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समज नीट पार पाडू बघा. मग काय विषयच नाही. आता जयदीपराव स्वतः लक्ष घालतात म्हणजे कार्यक्रम एक नंबरच होणार. होऊन जाऊ द्या जल्लोष. पण दादा खरा तर उद्या डबल जल्लोष आहे. म्हणजे अरे 3 वर्षानंतर तू आणि मंजू आणि एकत्र रंगपंचमी साजरी करणार, मग जल्लोष डबलच होणार की. होय रे, 3 वर्षानंतर मी आणि वाघमारे एकत्र रंगपंचमी साजरी करणार. आणि काय बी झालं तरी त्यांना पहिला रंग मीच लावणार. वा, आवर की पटकन. मंजिरी माडिया मंजिरी. मंजू, उद्या तुला पहिला रंग मीच लावणार.